दादा नमस्ते ताई. हा आता काय झालं एक्झॅक्टली त्या निलेश चव्हाणकडनं काही कळलंय का? नाही ताई, कालचं हे झालेलं होतं. तो काल तिथनं पसार झालेला आहे बाळाला घेऊन. पसंत झालंय? हो, पसार झालाय. माझा भाऊ मोहन कसपटे, माझा मुलगा विराज कसपटे, माझे दाजी उत्तम बैरटे हे तिघही सकाळी गेलेले त्याच्या घरी. पण तिथं काही तो आढळून आलेला नाही. तिथनं तो पसार झालेला. अरे बापरे. हो, सकाळी लवकर गेले माझे भाऊ मुलगा त्याला शोधायला. अरे बापरे. अच्छा, एक्झॅक्टली काय झालं होतं? तुम्हाला आधी फोन आला होता का की ते बाळ रडतंय म्हणून तुम्ही हा, त्यांच्या काकांचाच फोन, म्हणजे राजेंद्र हागवण्यांचा मोठ्या भावाचा फोन आला होता की असं असं तुम्ही या, ते बाळ रडतंय, काय खात नाहीये, त्यांच्या काय ओळखी पाळखीचं नसेल, त्याला ओळखत नसेल, आज असं असं झालंय. म्हणून आम्ही, माझ्या मिसेसला पण फोन आला होता त्यांच्याच चुलत सासऱ्यांचा की तुम्ही, मला वाईट वाटतंय, एक तर ते बाळ त्यांच्याकडे पाहिजे, ही लोक 3 इकडे आत आहेत, 2 बाहेर आहेत, तर तुम्ही तुमचं बाळ घेऊन ताब्यात असावं म्हणून त्यांचाच फोन आला. हो हो, म्हणून आमचे भाऊ दाजी सगळे गेलेत. पण तिथं त्या नाही, तिथे गेल्यानंतर ते आजोबा पण होते, राजेंद्र हागवण्याचे भाऊ पण होते आणि आमच्या घरातले तिघही होते. पण त्यावेळेस गेल्यानंतर बाळ तिथं पाहिलं, बाळ रडतच होतं आणि फार असं सुकल्यासारखं झालं. आता ह्यांनी काय केलं, राजेंद्र हागवण्याचे भाऊच म्हणले, त्यांचेच भाऊ म्हणले की बाळ द्या ताब्यात. तर तेवढ्यात तो निलेश चव्हाण आला. म्हणलं कोण तुम्ही म्हणल्यानंतर हे म्हणले की अरे मी हागवण्याचा भाऊ आहे, मी आजोबा आहे त्यांचा. म्हणतो मी कोण आजोबा काय ओळखत नाही, निघा इथून खाली. आणि सारखं कमरेला रिव्हॉल्वर होती, तर ते सारखा असं दाखवायचा, शर्ट वर करायचा आणि ते रिव्हॉल्वर दाखवायचं. मग आता आमचे भाऊ ते जरा थोडे घाबरले. म्हणले ठीक आहे, म्हणले आम्ही काय बाळाला त्यांचेच ह्यांनी सांगितलं म्हणून आम्ही आलो, त्याची हेंडसाळ होती म्हणून न्यायला आलो आम्ही. आणि आजही आता गेले तर तिथं बाळ नाहीये. पिरंगुट या ठिकाणी पवळे हे त्यांचं कोणाकडे दिलेलं आहे, त्याचा मित्र कोण पवळे का पाहुणे आहेत मला नाही माहिती, पण ते पिरंगुट मध्ये बाळ पळवले असं लक्षात आले, म्हणजे माहिती मिळाली मला. नाही, ताबडतोब मी आता कमिशनर, मी रात्री ऍक्च्युअली त्या रुपाली ठोंबरे, रुपाली चाकणकर दोघांशी बोलले. अजित पवारांना मेसेज पाठवला, रात्री फडणवीसांना मेसेज पाठवला. म्हटलं फडणवीसांना सांगितलं मी कुठच्याही परिस्थितीत ते बाळ यांच्या आजी आजोबांकडे दिलं गेलं पाहिजे. तर मला म्हणा मी लगेचच करतो. आणि त्यामुळे आता मला वाटलं सकाळपर्यंत मिळालं असेल तुम्हाला. नाही ताई, सकाळी केव्हा 7 वाजता माझा भाऊ मुलगा गेलेला आहे शोधायला तिकडं. अरे बाप रे, जाणं येणं ठीक आहे, पण त्या बाळाची किती हेंडसाळ होती, त्याच्या बाळाची किती हेंडसाळ होती हो, किती हो. काय आई कुठे, त्याची आई तर मेली त्याची आई, पण त्याची सुद्धा वरात काढतात हो, या गावातून त्या गावात. काय कसली थर्ड क्लास माणसं आहे ती. त्याला आणखी काय म्हणायचं मी. किती बेकार माणसं आहे ती, किती बेकार माणसं आहे. दादा तुम्ही आता माझ्या मुलीला नाही, माझ्या नातवाला तरी ताब्यात द्यावं. नाही, थोडा वेळ द्या मला. कुठल्याही परिस्थितीत आपण त्याला शोधून काढू, नाही तर मी जाईन तिथे आणि अख्खं शोधून आपण बाळ परत आणून देते तुमच्याकडे. तुम्ही बिलकुल काळजी नका करू, बिलकुल नका करू. आणि मला एक सांगा, कोण हे जलिंदर सुपेकर कोण होते? यांचे नातेवाईक आहेत? मामा आहेत? हा, मामा आहेत सुपेकर म्हणून. ते आयजी आहेत ते? हा, कमिशनर म्हणतात ते, कमिशनर आहे म्हणून असं. आयजी, हा, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस प्रेझेंट आहेत ते. संभाजीनगरला राहतात ना? हो मॅडम, आम्ही या क्षेत्रातलं काय मला माहिती नाही, कधी कोर्टाची पायरी चढलो नाही, कधी पोलीस स्टेशन माहित नाही, आणि हे माझ्या मागे लागले बघा काय. हो, आय नो. नाही, हे मी का विचारते दादा, तरी त्यांना पोलिसांची मदत आहे की नाही? हो, मदतच आहे, त्याची मदत आहे. पहिल्या सुनेच्या वेळेस त्यांनीच केलेलं आहे सगळं. आणि ती मला त्या सुनेचा नंबर पाठवू शकाल तुम्ही, मोठ्या सुनेचा? हो, पाठवतो. माझ्याकडे नाही, माझ्या दाजींकडे. हा चालेल, मला प्लीज पाठव, मी तिच्याशी पण बोलते. या लोकांना आता सरळ करायचंय, आपल्याला सगळ्यांना सरळ करायचंय. आयुष्याची अद्दल घडली पाहिजे. ठीक.